पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जात असल्यामुळे बरेचसे जण पोहण्याचा व्यायाम करत असतात। अशातच एक अहमदनगरचे गृहस्थ गेली 40 वर्षांपासून दररोज सकाळी पोहण्याचा व्यायाम करतात। विशेष म्हणजे त्यांचे वय 70 वर्षे आहे आणि त्यातही विशेष बाब म्हणजे हे 70 वर्षीय तरुण आजोबा पाण्यावर तरंगत 15 प्रकारची योगासने देखील करण्यात पारंगत झाले आहेत। आता जे आसन आपण पाहत आहोत ते आहे पद्मासन आणि ताडासन। पद्मासन आणि ताडासन। मोहन नातू हे अहमदनगर जिल्ह्यातील एक फॅब्रिकेशन व्यावसायिक आहेत। मात्र मागच्या 10 वर्षांपूर्वीच त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली आहे। त्यांना लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती, त्यामुळेच नातू हे तरुणांमध्ये पोहण्याची सवय लावून देण्यासंदर्भात राज्यभर प्रचार देखील करतात। मी एक उद्योजक आहे। गेली 40 वर्ष मी यशस्वीपणे उद्योग करून आता रिटायर झालोय। मला पोहण्याचा अतिशय छंद बालपणापासून आहे। मी 40 वर्ष झाले पोहतोय। माझा नियम असा आहे, मी रोज सकाळी उठून 6:30 ते 8 वाजेपर्यंत पाण्यात पोहतोय। त्यामुळे काय झाले, माझी प्रकृती, माझी शरीर अतिशय मजबूत आणि हेल्दी झालेलं आहे आणि मला पोहण्याचा अत्यंत नाद असल्यामुळे पोहण्याचं मी बरेच विक्रम केलेले आहेत। 60व्या वर्षी मी काय करावं असं ठरवलं आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की 60व्या वर्षी आपण आपला स्टॅमिना बघावा, म्हणून मी 8 घंटे फ्रीस्टाईल साधारणतः 20 किलोमीटर मी पूर्ण केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकाराने पोहणं सोडायचं नाही या दृष्टीने मी कुठेही गेलो तरी माझे सर्व शहरांमध्ये पासेस आहेत। त्याच्यामुळे मी सकाळी 6:30-7 पाण्यातच असतो। नुसतंच पाण्यावर तरंगणं हे देखील पट्टीच्या पोहणाऱ्यांना सहसा जमत नाही। मात्र नातू हे गेली 40 वर्षे नियमित पोहण्याचा व्यायाम करत असल्यामुळे पाण्यावर लीलया जलक्रीडा करत योगासने करून दाखवतात। त्याच्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की आपण चांगल्या पद्धतीने तरंगू शकतो। मग मी त्याच्यातले योग जे आहेत ते डेव्हलप करायला सुरुवात केली आणि या 2 वर्षामध्ये मी साधारणतः ते 15 योग त्या पाण्यामध्ये यशस्वीरित्या करायला लागलो। दरम्यान आयुष्याच्या उतारवयात नातू यांनी इतक्या सहजपणे अशी योगासने करून आपल्या शरीराला सुदृढ ठेवले आहे। त्याचबरोबर विविध शारीरिक व्याधींनी ग्रस्त असणाऱ्यांना पोहण्याचा व्यायाम आणि योगाचे महत्त्व दाखवून देत इतरांसमोर एक आदर्श देखील नातू यांनी घालून दिलाय। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।